नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे PDF अवेलेबल होतील. तर आपले जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत करंट अफेअर्समधले आणि त्याच्या रिलेटेड जो बेसिक थेरीचा पार्ट आहे, तर आपण आजच्या व्हिडिओमधनं हे समजून घेऊया. ठीक आहे. तर आपलं पहिलं आर्टिकल आहे, इलेक्शन कमिशननं काय केलेलं आहे, एक नोटीस ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना इश्यू केलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द डीप फेक म्हणून. ठीक आहे. तर ज्या सोशल मीडियावर मिसलिडिंग ॲड्स किंवा व्हिडिओज किंवा ऑडिओज पसरले जातात, तर त्याच्या रिलेटेड ह्या इलेक्शन कमिशनच्या पॉलिटिकल पार्टीजला गाईडलाईन्स आहेत. तर बेसिकली डीप फेक काय असतं की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर ग्राफिक्स ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननं अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग तयार केल्या जातात की असं वाटायला लागतं की एखाद्या पर्सनने, म्हणजे ज्या पर्सनच्या नावाने ह्या गोष्टी केल्या जातात ह्या त्यानंच रेकॉर्ड केलेल्या आहेत. पण रिॲलिटीमध्ये असं असतं की फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज करून किंवा कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज करून असं भासवलं जातं की तो पर्सन रिअलमध्ये तोच आहे. पण रिॲलिटीमध्ये काय असतं की तो पर्सन तो नसतो. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्या पर्सनने ते रेकॉर्ड केलेले ते दुसरेच असतात. ते कोण करतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून केलं जातं. त्यालाच काय म्हणतात? डीप फेक असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बेसिकली याचं जर वर्ड्स जर आपण स्प्लिट केलं तर हे काय आहे की डीप लर्निंग हे कशाच्या रिलेटेड आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड आहे. आणि फेक म्हणजे काय की खोटे, म्हणजे अशा प्रकारची खोटी माहिती किंवा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करणं आणि ते क्लेम करणं की पर्टिक्युलरली ह्याच पर्सननं त्या तयार केलेल्या आहेत. पण इन रियालिटीमध्ये काय होतं की त्या कम्प्युटर ग्राफिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केल्या जातात. ठीक आहे. तर जे प्रोव्हिजन्स आपल्या इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन पिनल कोड असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट असतील, तर त्याच्या रिलेटेड काय जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ते बघूया. ठीक आहे. आता जनरली इलेक्शन कमिशन काय करतं की एक ॲडवायझर इश्यू करत असतं ही जी काही फ्रॉडुलंट इन्फॉर्मेशन आहे किंवा रूमर्स वगैरे आहे किंवा कंटेंट जो सोशल मीडियावर येतोय, ज्यामुळं काय होतं की दोन कम्युनिटीमधलं, दोन ग्रुपमधलं ज्याच्यामध्ये इनिमिटी किंवा हेट्रेट वाढतंय, तर हे टाळण्यासाठी इलेक्शन कमिशन काय करतं? ॲडवायझरी इश्यू करत असतं. तर पहिलं आहे आपलं सेक्शन 505 इन इंडियन पिनल कोड. तर बेसिकली हे काय सांगत असतं की जे पब्लिकेशन किंवा सर्क्युलेशन आहे रूमर्सचं किंवा त्या रिपोर्ट्सचं, तर त्याच्याबद्दल हे ॲडवायझरी इश्यू करतं. आणि ते काय म्हणतं की ह्या पब्लिकेशन किंवा रूमरमुळं काय होऊ शकतं, दोन ग्रुपमध्ये, क्लासमध्ये हेट्रेड किंवा इलविल किंवा एनिमिटी जी आहे तर ती इन्क्रीज होऊ शकते सोसायटीमध्ये. आणि ह्याचं मेन एम काय की सोशल हार्मोनी जी आहे ड्युरिंग इलेक्शन ती मेंटेन करणं किंवा प्रिव्हेंट करणं फ्रॉम द स्प्रेड ऑफ मॅलिशियस कंटेंट. ठीक आहे. नेक्स्ट आपलं प्रोव्हिजन आहे सेक्शन 3A ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट किंवा रूल जो आहे 2021चा. त्याच्यामध्ये काय सांगतं, एक इंटरमिडिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड आहे बेसिकली. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक कोड काय प्रोव्हाइड करतं, एक ग्रीव्हान्स अपीलेट कमिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी हे कोड प्रोव्हाइड करत असतं. आणि अशा प्रकारच्या ज्या काही कंप्लेंट वगैरे असतील तर काय करायच्या, ह्या सोशल मीडिया रिलेटेड प्लॅटफॉर्मच्या अशा काही कंप्लेंट असतील, म्हणजे एखादा व्हिडिओ किंवा कंटेंट रूमर्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर क्रिएट होत असेल किंवा सर्क्युलेट होत असेल, तर त्या मेंबरनं किंवा त्या पॉलिटिकल पार्टीने काय करायचं, ग्रीव्हान्स अपीलेट कमिटीकडं तक्रार नोंदणी करायची. ठीक आहे. तर बेसिकली याच्यात इलेक्शन कमिशननं तेच सांगितलेलं आहे की पहिल्यांदा म्हणजे सोशल मीडिया ह्या ग्रीव्हान्स अपीलेट कमिटीकडे जाण्याच्या आधी जे सोशल मीडिया आहेत तर ते त्यांना काय करायचं, जो प्रॉब्लेमॅटिक कंटेंट आहे त्या प्लॅटफॉर्मला ती दाखवून द्यायचं किंवा नोटीस त्यांना इश्यू करायची की अशा प्रकारचा कंटेंट स्प्रेड होतं. आणि त्यानंतर जर त्यांच्याकडनं व्यवस्थित जर आपल्याला अप्रोच किंवा सोल्युशन भेटलं नाही तर ग्रीव्हान्स अपीलेट कमिटीकडे ती तक्रार नोंदणी करायची. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, फायनान्स मिनिस्टरने काय केलेलं आहे की सांगितलेलं आहे की जे GST टॅक्स कलेक्शन आहे ॲज अ पर्सेंटेज ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण GDP म्हणतो, तर जे प्री GST लेवलला जे आहे, म्हणजे ज्या आधी GST इम्प्लिमेंट करण्याच्या आधी जेवढं टॅक्स कलेक्शन व्हायचं तर तेवढं ते रिलीज झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे रुमर्स वगैरे होते किंवा याला जे क्रिटिसाइज केलं जायचं की यामुळं काय होईल, GST इम्प्लिमेंट केल्यामुळं टॅक्स कलेक्शन ॲप्रोप्रिएट होणार नाही आणि कमी टॅक्स कलेक्शन झाल्यामुळं काय होईल की स्टेटला जी आहे ते रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार नाही. हा जो क्लेम आहे तर हा नलिफाय झालेला आहे. आणि इथं जो डेटा प्रोव्हाइड करण्यात आले त्यानं काय सांगतं की प्री GST लेवलला जो टॅक्स कलेक्शन व्हायचं, म्हणजे डिफरंट जे इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे होते त्यामार्फत, तर ते आता त्या लेवलला पोहोचलेलं आहे. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट जे आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत आपण ते बघून घेऊया. तर बेसिकली पहिली गोष्ट आहे आपली GST.
तर जीएसटी काय स्टँड करतं की गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर हे काय आहे की एक इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम आहे. आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच आपण बघितलं होतं की दोन प्रकारचे टॅक्स सिस्टीम असतात. एक काय असतं डायरेक्ट टॅक्स असतं आणि दुसरं काय असतं एक इनडायरेक्ट टॅक्स असतं. तर डायरेक्ट टॅक्स काय असतात की जे एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गनायझेशन असेल, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट इंडिव्हिज्युअल किंवा एखादं ऑर्गनायझेशन जर असेल तर त्यांच्यावर जे टॅक्स लावले जातात म्हणजे त्यांच्या इन्कमवर, त्यांच्या वेल्थवर किंवा त्यांच्या प्रॉफिटवर, त्याला काय म्हणतात डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की असे टॅक्स जे डायरेक्टली लावले जात नाहीत एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गनायझेशन, पण त्यांची जी सर्व्हिस वगैरे असते, ठीक आहे, तर त्यांच्यावर लावले जातं. म्हणजे फायनल कंझ्युमर जो असतो याच्यामध्ये कसं असतं की चेन असते. म्हणजे हा प्रोडक्ट समजा फॉर एक्झाम्पल प्रोड्युसरकडनं म्हणजे मॅन्युफॅक्चररकडनं काय झालं डिस्ट्रीब्युटरकडे गेला, होलसेलरकडं, रिटेलकडं आणि त्याच्यानंतर कन्झ्युमरकडं. तर ह्या इंटरमिडिएटरी चेनवर जो टॅक्स लावला जातो त्याला काय म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे. तर बेसिकली याच्यात जर एक्झाम्पल बघितलं आपण डायरेक्ट टॅक्स, तर इन्कम टॅक्स असेल किंवा कॉर्पोरेशन टॅक्स असेल किंवा कॅपिटल गेन टॅक्स असेल तर हे डायरेक्ट टॅक्समध्ये येतात. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये जर एक्झाम्पल बघितले रिसेंटली आता हे जीएसटी एक एक्झाम्पल आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आणि दुसरं काय की कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे काय की जे आपण एखादा प्रोडक्ट समजा इम्पोर्ट केला इंडियामध्ये तर त्या इम्पोर्ट प्रोडक्टवर जे आपण देतो बॉर्डरवर ड्युटी त्यालाच काय म्हणतात कस्टम ड्युटी. ती कशाच्या अंतर्गत मोडते इनडायरेक्ट टॅक्सच्या अंतर्गत मोडलं जातं. ठीक आहे. तर हा बेसिकली जीएसटी काय आहे तर हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि हे काय कॉम्प्रिहेन्सिव्ह मल्टी स्टेज, आताच आपण बघितलं की हा कसा मल्टी स्टेज आहे, त्यालाच काय म्हणतात मल्टी स्टेज असं म्हणतात. आणि डेस्टिनेशन बेस, तर आपण हे पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया की याला डेस्टिनेशन बेस टॅक्स का म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतर काय सांगितलं याच्यामध्ये की जीएसटीने काय केलेलं आहे की डिफरंट जे मल्टिपल टॅक्स जे होते इनडायरेक्ट टॅक्सेस तर त्यांना रिप्लेस केलेले. तर ते कोणकोणते एक्साइज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असेल किंवा अदर जे लोकल टॅक्स वगैरे होते तर त्यांना रिप्लेस केलेलं आहे. आता हे कशा प्रकारे वर्क करतं जीएसटी, तर बेसिकली हे काय केलं जातं जीएसटी लेविड ॲट एव्हरी स्टेज ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन चेन. ठीक आहे. म्हणजे आताच आपण बघितलं ही जी डिस्ट्रीब्युशन चेन आहे एखाद्या प्रोडक्टची, तर ह्या डिस्ट्रीब्युशन चेनमध्ये जर एखादं व्हॅल्यू ॲडिशन झालं असेल तर त्यावेळेस काय केलं जातं माहिती आहे का की हे टॅक्स जो आहे हा प्रत्येकाच्या स्टेजवर पास ऑन केला जातो. आणि फायनली हे जे व्हॅल्यू ॲडिशन असेल तर त्या फक्त व्हॅल्यू ॲडिशनवरच हा टॅक्स लावला जातो. आणि हे पास ऑन केलेलं जे टॅक्स आहे तो अल्टिमेटली कोणावर येऊन थांबतो तर हा कस्टमर येऊन थांबतो. ठीक आहे. म्हणजे कस्टमरला तो डायरेक्टली पे करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हटलं इट इज अ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. मिनिंग काय की जी इन्क्रीज झालेली गुड्सची किंवा सर्व्हिसची एखादी व्हॅल्यू तर ही प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन झाल्यानंतर कस्टमरला रीच होईपर्यंत तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये जर व्हॅल्यू ॲडिशन झाली तर त्याला काय म्हणतात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये जे मेन कंपोनंट बघितले तर बेसिकली 3 मेन कंपोनंट आहेत. एक सेंट्रल जीएसटी एक असतो, दुसरा स्टेट जीएसटी असतो आणि तिसरा एक इंटिग्रेटेड जीएसटी असतो. ठीक आहे. तर पहिला आपला कंपोनंट आहे सेंट्रल जीएसटी. तर बेसिकली याच्यात काय करतं हा जो टॅक्स आहे तर काय करतं सेंट्रल गव्हर्नमेंट लेव्ही करतं कोणावर इंटरस्टेट जे ट्रान्झॅक्शन असतील इंट्रास्टेट म्हणजे काय विदिन स्टेट. म्हणजे पर्टिक्युलरली समजा महाराष्ट्र हा जर एक टेरिटोरियल एरिया पकडला स्टेटचा तर ह्या स्टेटमधनं फॉर एक्झाम्पल पुणे डिस्ट्रिक्टमधनं परभणी डिस्ट्रिक्टपर्यंत जो काही समजा माल पोहोचतो तर त्याच्यावर लागणाऱ्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणतात जो टॅक्स लागतो तो इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ठीक आहे. इथे एक्झाम्पल पण दिले बघा बिझनेस इन महाराष्ट्र सेल गुड्स टू द कन्झ्युमर विद इन द स्टेट. म्हणजे महाराष्ट्रामधल्या एखादा बिझनेस तिथल्याच कन्झ्युमरला म्हणजे त्याच स्टेटमधल्या कन्झ्युमरला जर गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल तर तो जो ऍप्लिकेबल आहे तो गुड्स अँड सर्व्हिसेस हा सेंट्रल जीएसटी साठी ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामधनं जो रेव्हेन्यू कलेक्ट होतो तो कोणाकडे जातो तर तो जातो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. म्हणजे सेंट्रल जीएसटी मधला रेव्हेन्यू कोणाकडे जातो सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. नेक्स्ट आपला टॅक्स आहे स्टेट जीएसटी. तर बेसिकली हे कोण लेव्ही करत असतं तर हे स्टेट गव्हर्नमेंट लेव्ही करत असतं. ते पण काय इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन मध्ये आताच आपण बघितलं की पर्टिक्युलर स्टेटमध्ये जर एका डेस्टिनेशनवरनं दुसऱ्या डेस्टिनेशनमध्ये जर मालाची किंवा ते सर्व्हिसेसची ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर त्यावर तो जो टॅक्स लेव्ही होतो त्याला काय म्हणतात इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट जसं सेंट्रल टॅक्स आहे तसाच स्टेट जीएसटी सुद्धा आहे. ठीक आहे. इंटिग्रेटेड जीएसटी. आता इंटिग्रेटेड जीएसटी मध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की जो डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे तर त्याचा आपण इथं मिनिंग समजून घेणार आहोत. बेसिकली ह्या इंटिग्रेटेड जीएसटी मध्ये कसं असतं की हा जो टॅक्स आहे तर हा कोण लेव्ही करतं हा सेंट्रल गव्हर्नमेंट लेव्ही करत असतं. आणि कोणत्या गुड्सच्या किंवा ट्रान्झॅक्शन सर्व्हिसच्या ट्रान्झॅक्शनवर लेव्ही करत असतं ज्या वेळेस एखादं ट्रान्झॅक्शन म्हणजे एखाद्या गुड्सचं किंवा सर्व्हिसचं ट्रान्झॅक्शन हे
इंटर स्टेट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन एक्झाम्पल कन्सिडर केलेले आहेत. एखाद्या वेळेस समजा महाराष्ट्रामधनं गुड्स किंवा सर्व्हिस जर गुजरातमधल्या कस्टमरला जर गेली आणि त्यावेळेस काय केला जातो की इंटिग्रेटेड जीएसटी लावला जातो, आणि हा कोण लेव्ही करतं, हा सेंट्रल गव्हर्नमेंट लेव्ही करतं, ठीक आहे. आणि दिस टॅक्स कलेक्टेड इज देन अप्रोप्रिएटेड बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड डेस्टिनेशन स्टेट. म्हणजे हे जो टॅक्स आहे इंटिग्रेटेड जीएसटी हा कोणामध्ये नंतर वाटून घेतला जातो, एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं जे आहे डेस्टिनेशन स्टेट. म्हणजे ह्या ठिकाणी ओरिजिन स्टेट कोणतं आहे, ओरिजिन स्टेट आहे महाराष्ट्र आणि डेस्टिनेशन स्टेट कोणतं आहे, गुजरात. म्हणूनच ह्या टॅक्सला काय म्हणतात की डेस्टिनेशन टॅक्स असं पण म्हणतात, ठीक आहे. म्हणजे डेस्टिनेशन बेस, म्हणजे याच्यामधनं मिळणारा जो पैसा आहे इंटिग्रेटेड जीएसटी मधनं हा कोणाकोणाला जाणार आहे, एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि दुसरं जे डेस्टिनेशन स्टेट आहे गुजरात, तर यांना जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, डेस्टिनेशन बेस टॅक्स, ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. तर बेसिकली हे काय असतं की आताच आपण बघितलं की ही डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे आणि याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक स्टेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत असते. आता फॉर एक्झाम्पल एखादा फायनल प्रोडक्ट जर एखाद्या कंपनीने तयार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मेडिकल प्रिपरेशन आहे, आता ही मेडिकल प्रिपरेशन डायरेक्ट कन्झ्युमर पर्यंत पोहोचण्याआधी वेगवेगळ्या चेन मार्फत ते पोहोचलं जातं, सर्क्युलेट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय होतं, डिस्ट्रीब्युटरकडे जातं, होलसेलरकडे जातं, इथं रिटेलकडे जातं आणि त्याच्यानंतर काय होतं की कन्झ्युमरकडे येतं. आता ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरकडनं होलसेलरकडं किंवा होलसेलकडनं रिटेलरकडे हे मूव्ह होताना याच्यामध्ये कसल्याच प्रकारची व्हॅल्यू ॲडिशन होत नाही, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं की कसल्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही. आणि जर कोणी अशा प्रकारचा टॅक्स जर लावला किंवा तो पास ऑन केला तर एखादा बिझनेस काय करू शकतो, तो अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो की इनपुट टॅक्स क्रेडिट या स्कीमचं बेनिफिट घेऊ शकतो. म्हणजे काय की डबल टॅक्सेशन जर लागलं तर ते अवॉइड करण्यासाठी काय करतात की ह्या स्कीमचा एखादा कस्टमर किंवा जो बिझनेस काय करतात त्याचं बेनिफिट घेतात. नंतर आहे आपलं 101 अमेंडमेंट ऍक्ट 2016. तर बेसिकली हे कशाच्या रिलेटेड आहे, हे गुड्स अँड सर्व्हिसेस इम्प्लिमेंट करण्याच्या रिलेटेड आहे. तर त्याचे की जे फीचर्स आहेत आपण अमेंडमेंटचे तर आपण ते बघूया, ठीक आहे. तर पहिलं काय सांगतं की ही जी अमेंडमेंट आहे तर ते काय करतं, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटना अलाउ करतं की जीएसटी जो आहे तो एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसेसवर तो इम्प्लाय करायचा किंवा तो लावायचा, ठीक आहे. आता यांनी काय केलेलं माहिती आहे का, ह्या जीएसटी मधनं वेगवेगळे जे मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्स आहेत तर ते काय केले, रिप्लेस केले. मग ते कोणते होते, एक्साइज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर मेन जे प्रोव्हिजन आहे समजा, म्हणजे याच्यामध्ये काय केलं, आर्टिकल 279A याच्यामध्ये इन्सर्ट करण्यात आलं. आणि बेसिकली हे काय सांगतं की हे प्रेसिडेंटला पॉवर देतं. कशाच्या रिलेटेड पॉवर देतं, आर्टिकल 279A. तर एक जीएसटी काउन्सिल एस्टॅब्लिश करतं, ठीक आहे. तर बेसिकली हे जीएसटी काउन्सिल काय असतं की एक अशा प्रकारची काउन्सिल असते ज्याच्यामध्ये युनियन फायनान्स मिनिस्टर हा चेअरमन असतो आणि युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स जे आहेत किंवा स्टेट फायनान्स मिनिस्टर जे आहेत तर याचे मेंबर असतात. आणि हे जीएसटी काउन्सिल काय करत असते, इम्पॉर्टंट जे डिसिजन्स आहेत तर ते थ्रू कन्सेन्सस किंवा मेजॉरिटीनं हे घेत असते, ठीक आहे. आणि जीएसटी काउन्सिल काय रिकमेंड करते की फॉर एक्झाम्पल आताच आपण बघितलं काही इम्पॉर्टंट डिसिजन्स वगैरे असतील, म्हणजे त्याच्या कशाच्या रिलेटेड, जो टॅक्स रेट आहे, म्हणजे कोणता एखादा गुड्स किंवा सर्व्हिसेस आहे हे कोणत्या स्लॅबमध्ये इंट्रोड्यूस करायचं किंवा त्या स्लॅबमधनं त्याला काढून दुसऱ्या स्लॅबमध्ये टाकायचं का ते, किंवा एक्झम्पशन थ्रेशोल्ड्स काय आहेत, तर हे काय करतं, हे जीएसटी काउन्सिलचं मेन काम आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की आर्टिकल 286. तर बेसिकली काय केलेलं आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. आणि हे अमेंडमेंट करण्यात कशाच्या रिलेटेड करण्यात आली, हे काय करतं, स्टेट गव्हर्नमेंटला रेस्ट्रिक्ट करतं. कशापासून की जे गुड्स किंवा म्हणजे त्यांच्या टेरिटरी किंवा त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत तर त्यांच्यावर टॅक्स इम्पोज करण्यापासून आर्टिकल 286 हे स्टेट गव्हर्नमेंटला काय करतं, रेस्ट्रिक्ट करतं. आणि याच्यामध्ये काय केलेले प्रोव्हिजन्स काय दिलेले की म्हणजे याचा एम काय ह्या आर्टिकल 286चा, तर जे डबल टॅक्सेशन जे आहे, ठीक आहे, तर ते अवॉइड करण्यासाठी हे स्टेट गव्हर्नमेंटला प्रोहिबिट करतं इम्पोजिंग डबल टॅक्सेशन, ठीक आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट जे फीचर आहे तर यांनी काय केलेलं आहे की 7th शेड्यूल जे आहे तर त्याच्यामधल्या जे एंट्रीज वगैरे आहेत तर त्याच्या रिलेटेड काय केलं, मॉडिफिकेशन केलं आहे. आता बेसिकली हे 7th शेड्यूल कशाच्या रिलेटेड आहे, तर हे लेजिस्लेटिव्ह पॉवर हे काय करतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन सेंट्रल अँड स्टेट, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतात, 3 लिस्ट असतात, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि एक कॉन्करंट लिस्ट, ठीक आहे. ह्या ज्या याच्यामधल्या ज्या काय म्हणतात त्याला एंट्रीज आहेत टॅक्सेशनच्या रिलेटेड, याच्यामध्ये काय केलेले विथ 7th शेड्यूल मॉडिफिकेशन याच्यामध्ये काय केलेले त्या ह्याच्यामध्ये एंट्रीजमध्ये मॉडिफिकेशन केलेले, ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे
मुस्लिम कोटा क्वेश्चन. तर बेसिकली सध्या इलेक्शनचा मोड आहे आणि इलेक्शन मोडमध्ये काय केलेलं आहे की डिफरंट पॉलिटिकल पार्टीज जे आहेत तर ते काय करतात, ब्लेम गेमच्या माध्यमातून जो कोटा किंवा रिझर्वेशन दिलं जातं तर त्याला काय म्हणतात, त्याला निगेटिव्ह ज्या गोष्टी येतात ते पसरवण्याचं काम करतात. ठीक आहे. तर बेसिकली ज्या सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर आपण बघून घेऊया. तर बेसिकली रिझर्वेशन काय, तर ही एक अफर्मेटिव्ह ऍक्शनची एक सिस्टीम आहे ज्याच्यामधनं काय केलं जातं की जे हिस्टॉरिकल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल मार्जिनलाइज कम्युनिटी असतील किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी असतील, तर त्यांच्यावर काय केलं, अफर्मेटिव्ह ऍक्शननं जे डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे तर ते काय करतं की ते दूर करण्याचा प्रयत्न करतं आणि सोशल जस्टिस आणि त्यांना इक्विटेबल ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच काय म्हणतात, रिझर्वेशन असं म्हणतात. ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना ज्या ह्या आहेत कॅटेगरीज आहेत तर त्या कोणाकोणाला रिझर्वेशन दिलं जातं, बेसिकली शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि अदर बॅकवर्ड क्लासेस. आणि नवीन एक कॅटेगरी ऍड करण्यात आली आहे, त्याला काय म्हणतो आपण, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, EWS. याच्यामध्ये काय केलं जातं, 10% रिझर्वेशन प्रोव्हाइड करण्यात जातं. ठीक आहे. जर जे इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत रिझर्वेशनचे तर ते आपण बघूया इंडियामध्ये कशा प्रकारे रिझर्वेशन दिलं जातं. तर बेसिकली पहिला आस्पेक्ट काय सांगतं की याच्यामध्ये एज्युकेशनल आणि एम्प्लॉयमेंटमध्ये काय केला जातो, ह्या कम्युनिटीजला कोटा प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. म्हणजे एज्युकेशन ज्या इन्स्टिट्यूट असेल तिथे त्यांच्या ॲडमिशनसाठी आणि जे एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे पब्लिक जे सेक्टर्स ऑफिसेस किंवा ऑर्गनायझेशन आहेत तर अशा ठिकाणी काय केला जातो, एक रिझर्वेशनचा कोटा प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये SC, ST आणि OBC समावेश होतो. नेक्स्ट काय की ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिप्रेझेंटेशन. तर बेसिकली काय होतं, यांचा मेन गोल काय असतो रिझर्वेशनचा, की त्यांचं जे मार्जिनलाइज कम्युनिटी किंवा अंडर प्रिव्हिलेज कम्युनिटीज वगैरे आहेत तर त्यांचं काय करायचं, रिप्रेझेंटेशन जे आहे तर ते वाढवायचं, हा त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे रिझर्वेशनचा. नेक्स्ट आहे कास्ट बेस रिझर्वेशन. म्हणजे आपण इंडियामध्ये रिलिजनच्या बेसिसवर रिझर्वेशन प्रोव्हाइड करत नाही, तर आपण काय करतो की ह्या ज्या हिस्टॉरिकल म्हणजे बेसिकली काय होतं माहिती का, ह्या ज्या मार्जिनलाइज कम्युनिटी होत्या म्हणजे OBC असेल, SC, ST, तर यांच्यावर काय झालं होतं की डिस्क्रिमिनेशन झालं होतं, हिस्टॉरिकल डिस्क्रिमिनेशन जे म्हणतो तर त्यांच्यावर झालं होतं वर्षानुवर्ष. तर त्याच्यामुळं काय केलं जातं, ह्या ज्या ग्रेव इन प्रॅक्टिसेस आहेत तर ह्या कम्युनिटीच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे. म्हणून इंडियामध्ये काय केलं जातं, कास्ट बेस्ड रिझर्वेशन दिलं जातं, ना की रिलिजन बेस्ड रिझर्वेशन. नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. जे वेगवेगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहेत म्हणजे आर्टिकल, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 15 असेल किंवा आर्टिकल 16 असेल, त्याच्यामार्फत काय करतं इंडियन गव्हर्नमेंट, काय करतं रिझर्वेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतं. आता एक म्हणजे जे प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर एक एक आपण आर्टिकल्स बघूया आणि कशा प्रकारचं रिझर्वेशन दिलं जातं ते सुद्धा आपण बघूया. पहिलं आहे आपलं आर्टिकल 15 क्लॉज 4. तर बेसिकली हे काय करतं की स्टेटला एम्पॉवर करतं स्पेशल प्रोव्हिजन क्रिएट करण्यासाठी. कशासाठी, जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्या ऍडव्हान्समेंटसाठी. म्हणजेच इथं काय की रिझर्वेशनचं प्रोव्हिजन या ठिकाणी करण्यात आलेली. त्यानंतर काय झालं होतं, सुप्रीम कोर्टमध्ये एक केस होती, त्या केसचं नाव काय की स्टेट ऑफ केरला वर्सेस NM थॉमस. एक 1975 ची केस होती आणि सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये काय जजमेंट दिलं की हे जे रिझर्वेशन जे आहे इट इज नॉट एक्सेप्शन टू द इक्वॅलिटी, किंवा हे नॉन डिस्क्रिमिनेशन नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्या ज्या कम्युनिटीला रिझर्वेशन मिळत नाहीये तर त्या कम्युनिटीला तर हे डिस्क्रिमिनेशन नाही. ठीक आहे. पण बेसिकली हे काय आहे की एक अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये इक्वॅलिटी नाहीये किंवा ज्यांच्यावर हिस्टॉरिकल इनजस्टिस झालेला आहे तर त्यांना काय करायचं की एक इक्विटी प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. तर ह्या एक्झामच्या मार्फत आपल्याला बेसिकली लक्षात येऊन जाईल की इक्विटी आणि इक्वॅलिटी तर याच्यामधला फरक काय. ठीक आहे. तर बेसिकली इक्वॅलिटी काय असतं की सेम लेवल्स ऑफ रिसोर्सेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज किंवा ट्रीटमेंट जी आहे तर ती सगळ्यांना प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. म्हणजे रिगार्डलेस ऑफ देअर त्यांची नीड काय आहे, इंडिव्हिज्युअल नीड काय आहे किंवा त्यांचे सर्कमस्टान्सेस काय आहेत, तर त्यालाच काय म्हणतात, इक्वॅलिटी असं म्हणतात. तर ह्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी किंवा सेम लेवल ऑफ रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत रिगार्डलेस ऑफ देअर. म्हणजे त्यांचं जे स्टेटस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं वीक असेल तर ते हे जे स्टेटस आहे किंवा एखादं स्ट्रॉंग असेल तर ह्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या नाहीत. इक्वॅलिटीमध्ये फक्त काय करण्यात येतं की रिगार्डलेस ऑफ देअर इंडिव्हिज्युअल नीड किंवा सर्कमस्टान्सेस तर त्यांना काय केलं जातं, रिसोर्सेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड केले जातात. तर बेसिकली आता एक्झाम्पल जर बघितलं तर एखादी क्लासरूम आहे, त्या क्लासरूममध्ये काय केलंय की स्टुडंटच्या नीड लक्षात न घेता सगळ्यांनाच काय केलेले, सगळ्यांना एक प्रकारचे समान टेक्स्टबुक प्रोव्हाइड करण्यात आलेले. ठीक आहे. याला काय म्हणतात, इक्वॅलिटी असं म्हणतात. म्हणजे काय की सगळ्यांना सेम ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची.
म्हणजे आपण ह्या ठिकाणी काय केलेले, सगळ्यांनाच काय केलेले, जे टेक्स्ट बुक आहे तर ते इथं सगळ्यांनाच देण्यात आलेले आहेत. पण कधी कधी काय होतं की सोसायटीमध्ये किंवा क्लासरूममध्ये असे पण काही स्टुडंट असतात जे फिजिकली डिसेबल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही स्टुडंटला दिसत नसेल, मग त्यांचे जी नीड आहे किंवा त्यांचे जे सर्कमस्टान्सेस आहेत तर ते काय आहेत माहिती का, ते डिफरंट आहेत. आता ही नीड फुलफिल करण्यासाठी काय केलं जातं, इक्विटी एक ऑप्शन इम्प्लिमेंट केलं जातं. ठीक आहे, तर बेसिकली इक्विटीमध्ये काय केलं जातं की अशा प्रकारचे रिसोर्सेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करायचे ज्या इक्विटीच्या किंवा त्या पर्टिक्युलरली आता इक्विटीमध्ये बेसिकली कसं केलं जातं, फॉर एक्झाम्पल क्लासरूममध्ये काही मार्जिनलाइज काही फिजिकल डिसेबल ग्रुप्स आहेत, म्हणजे ज्यांना दिसत वगैरे नाही, तर मग अशा इक्विटीमध्ये काय केलं जातं, डिपेंडिंग अपॉन म्हणजे त्यांना जे रिसोर्स किंवा जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यांच्या स्पेसिफिक नीडवर त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे, म्हणजे आता हे फिजिकली डिसेबल लोक आहेत तर त्यांना काय केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण काय केलं होतं की क्लासरूममध्ये सर्वांनाच इक्वेलिटीचं एक साईन म्हणून टेक्स्ट बुक प्रोव्हाइड केलं होते. पण इथं काय माहिती का, क्लासरूममध्ये प्रत्येक स्टुडंटची जी नीड आहे किंवा त्यांचे जे सर्कमस्टान्सेस आहेत हे डिफरंट आहेत. म्हणून त्यांना काय केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट जर हे असेल, काय म्हणतात त्याला, व्यवस्थित त्याला दिसत जर नसेल, ब्लाइंड जर असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो की त्या व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंटसाठी एक्स्ट्रा जो म्हणजे एफर्ट्स आहेत तर ते घ्यावं लागतात. आणि जे ब्रेल लिपीमध्ये जे मटेरियल आहे त्यांना टेक्स्ट बुक जे अवेलेबल होतं तर ते त्यांना प्रोव्हाइड करावे लागतात. हेच काय तर इक्विटी आहे. म्हणजे तुम्हाला ह्या चित्राच्या मार्फत एक लक्षात येऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर स्टुडंट आपण व्हिज्युअली इम्पेअर्ड जर असं कन्सिडर केला तर याला काय केलेलं आहे की इक्विटीच्या अंतर्गत एक्स्ट्रा एफर्ट्स किंवा एक्स्ट्रा जे रिसोर्सेस आहेत तर त्या सर्कमस्टान्सेसवर आपण त्यांना काय करणार आहे, प्रोव्हाइड करण्यात आले. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 16(4). तर बेसिकली हे स्टेटला काय रिकमेंड करतं की रिझर्वेशन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये जर SC ST किंवा OBC जर किंवा ह्या सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जर रिप्रेझेंटेशन झालं नसेल तर त्या ठिकाणी स्टेटला ते डायरेक्ट करतं की त्यांना रिझर्वेशन प्रोव्हाइड करा. ठीक आहे, नेक्स्ट आहे आर्टिकल 46. तर बेसिकली हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे आणि हे काय करतं, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट हे फुलफिल करण्यासाठी स्टेटला डायरेक्ट करतं. नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 332. तर हे काय करतं, रिझर्वेशन ऑफ सीट करतं लोकसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजमध्ये SC आणि STच्या पॉप्युलेशनसाठी. ठीक आहे, म्हणजे अंडर रिप्रेझेंटेड जर असतील त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर त्यांना काय करतं, हे रिझर्वेशन प्रोव्हाइड करतं लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 340. तर बेसिकली हे काय करतं, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जे आहे तर त्याच्यासाठी ते सूचना करतं किंवा प्रोव्हिजन करतं. नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 341, 342. तर हे काय करतं, आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन करतं कशाचं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, आणि हे कोणामार्फत केलं जातं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत केलं जातं. नेक्स्ट आहे आर्टिकल 164 क्लॉज ए. तर हे काय करतं की ज्या आपले ट्रायबल्स एरियाज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल छत्तीसगड असेल, झारखंड असेल, मध्य प्रदेश किंवा ओडिसा, तर तिथं जो ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आहे तर त्याचं प्रोव्हिजन आहे बेसिकली हे आर्टिकल 164 क्लॉज ए. नेक्स्ट आहे आपला आर्टिकल 338. तर हे आर्टिकल 338 काय करतं, जसं की आर्टिकल 340 मध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचं एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी इम्प्लिमेंट करण्यात आली होती किंवा ती स्थापन करण्यात आली होती, तशाच प्रकारची बॉडी आर्टिकल 338च्या अंतर्गत ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी इम्प्लिमेंट करण्यात आली. पण नंतर कालांतरानं काय झालं, ही जी बॉडी आहे तर याचं बायफर्केशन झालं कशामध्ये, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, आणि दुसरी जी बॉडी तयार करण्यात आली त्याला काय म्हणतात, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला एक सिंगल बॉडी होती, पण ज्या वेळेस एक मिनिट, कोणतं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, 89 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. ठीक आहे, म्हणजे 2003ला जे 89 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे त्याच्यामार्फत काय करण्यात आलेले, दोन सेपरेट बॉडी त्याचं बायफर्केशन करण्यात आलेले, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स. ठीक आहे, आणि याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब्ससाठी एक नवीन आर्टिकल इन्सर्ट करण्यात आले, त्याचं काय नाव आहे, आर्टिकल 338A. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला 103rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2019. तर बेसिकली हे काय करतं, जे इकॉनॉमिक विकर सेक्शन आहे जनरल कॅटेगरीमध्ये, जे एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत तर त्यांच्यासाठी 10% रिझर्वेशन हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, आजचं आपलं आर्टिकल इथं संपलेलं आहे. तुम्हाला जर आपली ही कन्सेप्ट आवडली असेल, करंट अफेअर्स प्लस त्याच्या रिलेटेड जो बेसिक थेरीमध्ये पार्ट आहे, तर आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.